नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकरता पहिल्यांदाच ठाणे शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। 27 तारखेला ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट येथून सकाळी 5:30 वाजता ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू होणार आहे। 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर असं अंतर या स्पर्धेसाठी असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। या स्पर्धेत सहभागी होणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय यांची वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष अशी असणार आहे। आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2400 स्पर्धकांनी आपली नावं नोंदवली असल्याची माहिती काल घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। ठाणे पोलीस आयुक्तालय, थँक्यू इंडिया, वेदांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण निर्माण व्हावे आणि त्या माध्यमातून उद्याच्या समाजाला चांगलं नेतृत्व मिळावं या दृष्टिकोनातून रोटरी क्लबच्या वतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येतात। त्यासाठी रायला सारखा उपक्रम आयोजित करण्यात येतो। रायला अर्थात रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्डचं आयोजन रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंडच्या वतीने करण्यात आलं आहे। ठाणे कलाभवन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। आज या कार्यक्रमाचं उद्घाटन रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर कोळवेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं। यावेळेस मुंबई दूरदर्शन केंद्राचे संचालक मुकेश शर्मा आणि जिल्हाधिकारी श्री महेंद्र कल्याणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रारंभीच्या सत्रामध्ये सारथी एंटरप्राइजेसचे अध्यक्ष श्री अमोल धर्मे यांनी ॲडव्हर्टायझिंग कल आज और कल या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं। 2 दिवसांच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यामध्ये श्रेयस खानविलकर, चित्रकार सुनील गावडे, चित्रकार पद्मनाथ एन बेंद्रे, फोटोग्राफर शिरीष कारळे, रचना संसदचे प्रिन्सिपल सविता सराफ यांच्यासह मान्यवरांचा समावेश अशी माहिती आज रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंडच्या वतीने देण्यात आली। स्पेशली इसको हम रायला बोलते हैं, रोटरी यूथ लीडरशिप अवार्ड। इस फंक्शन में जो भी यंग आर्टिस्ट हैं, बच्चे हैं, उनके लिए हम एक लीडरशिप ट्रेनिंग दे रहे हैं डिफरेंट फॉर्म्स ऑफ आर्ट्स में, फाइन आर्ट्स में एंड अप्लाइड आर्ट्स में। सगळ्या तरुणांना घेऊन त्यांना मार्गदर्शन व्हावं, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे येण्यासाठी अनेक प्रश्न आहेत जे मुलं आपल्या घरी आपल्या पेरेंट्सना किंवा टीचर्सना विचारू शकत नाही, पण इथे ते इंटरॅक्ट करू शकतात। एकदा ते ओपन आउट झाले की ते खूप बोलतात सगळ्यांशी आणि मग त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात। श्री साईनाथ सेवा समितीचा 30वा वर्धापन दिन उत्सव सोहळा सध्या वर्तनगर परिसरामध्ये सुरू आहे। 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीमध्ये साईबाबांच्या या मंदिराचा 30वा वर्धापन दिन साजरा होतो आहे। या निमित्ताने श्री गणेश याग यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे। जास्तीत जास्त ठाणेकरांनी या कार्यक्रमाला हजर राहावं असं आवाहन संस्थापकीय अध्यक्ष बळीभाई नैबागकर यांनी केलं आहे। या निमित्ताने शनिवार रविवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता श्री साईबाबांच्या पादुकांच्या भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे 25 तारखेला सकाळी 7:30 वाजल्यापासून प्रसाद वाटपाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देखील बळीभाई नैबागकर यांनी दिली आहे। 27 तारखेला मंदिर अहोरात्र उघडं राहणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। शिवसेना उपनेते श्री दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणारे खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री उमेश पाटील यांना वाढदिवसानिमित्त श्री राकेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। खारेगाव परिसराचा कायापालट करण्यासाठी तन मन धन अर्पण करणारे माननीय श्री उमेशजी पाटील यांना पुनश्च एकदा श्री राकेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 30वा वर्धापन दिन उत्सव शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे। त्यानिमित्त शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी एक दिनात्मक श्री गणेश याग यज्ञ आयोजित केला आहे। रविवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निघेल। त्या दिवशी मंदिर दर्शनासाठी अहोरात्र खुले राहील। सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बळीराम नैबागकर यांची विनंती। तिळतेलाचा दीप लावी
सविता अखंड देवा पुढती दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीपशक्ती तीळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा. कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री उमेशजी पाटील साहेबांना श्री सचिन पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने खारेगाव परिसराचा कायापालट घडवणारे माननीय श्री उमेशजी पाटील साहेबांना पुनश्च एकदा श्री सचिन पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. रामदास पाध्ये यांनी पुन्हा एकदा त्यांचा अर्धवट राव रंगभूमीवर आणलेला आहे आणि ठाणे शहरामध्ये आज हा प्रयोग झालेला आहे आणि प्रचंड रिस्पॉन्स मिळतो आहे. सर सांगा की तोच रिस्पॉन्स आहे आणि बच्चे कंपनी प्रचंड खुश झालेली, काय सांगाल? नाही, मला काय माहिती आहे का, खूप लोक एन्जॉय करतायत आणि याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत म्हणजे 8 ते 80 वर्ष कोणी तो एन्जॉय करू शकतो. आणि मुद्दाम आपल्या थिएटरला, मराठी थिएटरला, मराठी माणसांसाठी हे मी कार्यक्रम केले. कारण मी बरेच वर्ष परदेशात इंग्लिश हिंदीमध्ये कार्यक्रम करतो आहे. मी मराठी कार्यक्रम केलेत आणि माझ्या हिशोबाने 1 किंवा 2 कार्यक्रम मी प्रत्येक थिएटरला, आपल्या थिएटरला करणार आहे आणि नंतर पुन्हा जगभर हिंडणार आहे मी. बरोबर आहे. अर्धवट रावांना 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या डॉक्युमेंटरीमध्ये ते सांगितलं आहे. कसा होता हा प्रवास तुमचा अर्धवट रावांचा? अर्धवट रावांचा म्हणजे ही मुळात अर्धवटराव माझ्या वडिलांनी निर्माण केलेलं पात्र आहे आणि मी लहानपणापासून 6व्या-7व्या वर्षापासून त्याला बघत आलो आहे आणि नंतर आता जवळजवळ 49 वर्ष तो माझ्याशी बोलतो आहे. पुढच्या वर्षी मला 50 वर्ष त्याच्याशी बोलून होतील आणि आमचं तो 101 वर्षाचा होणार आहे पुढच्या वर्षी. तर खूप गंमत वाटते आणि खरं सांगायचं अर्धवटराव ही आमच्या कुटुंबांसाठी बाहुली नाही, बाहुला नाही. आपल्या घरामध्ये जे आजोबा आणि आजीचं स्थान असतं ते स्थान आमच्या अर्धवटराव आणि आवडाबाईंना आहे. सर, एक पूर्ण रंगमंच तुम्ही अक्षरशः व्यापून टाकलेला आहे. बघायला गेलं तर एक छोटीशी बाहुली असते, परंतु त्या बाहुलीमध्ये अक्षरशः हा जिवंतपणा आणला जातो आणि हे सगळं तुम्ही गेल्या 50 वर्षांपासून करताय. काय आहे हे पॅशन? नाही, काय माहिती आहे का, एक ह्याला 2 गोष्टी आहेत. एक तर आमचं सगळं कुटुंब याच्यात इन्वॉल्ड आहे. अपर्णा, त्याच्या आधी भाऊ बहीण, नंतर ही मुलं परीक्षित, सत्यजित, सुनबाई, रुजुता. घरच्यांचा पाठिंबा असला की खूप मोठं त्याच्यात फरक पडतो. आणि मी बाहुलीकार आहे, शब्दभ्रमकार आहे, पण त्याचबरोबर मी मेकॅनिकल इंजिनियर पण आहे आणि सायन्सचा स्टुडंट आहे. तर हे नॉलेज मी बाहुल्यांच्यात नवीन इनोव्हेशन करायचा प्रयत्न केला आणि स्वतःचं काहीतरी मी सादर केलं जे जगभर त्याचं नावाजलं गेलं. आणि एवढी वर्ष काम करण्याचं कारण एकच असेल की भारतीय माणूस परदेशात जाऊन ज्या वेळेला वेगळं सादर करतो त्यावेळेलाच ते नाव होऊ शकतं. आणि मला आमच्याच कुटुंबाचं किंवा माझं नाव झालं याच्यात मला आनंद नाही आहे. एक भारतीय माणसाने जगात दाखवून दिलं आहे की आज तो काय चमत्कार घडवू शकतो. खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक श्री उमेश पाटील यांना वाढदिवसानिमित्त श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खारेगाव परिसराच्या विकासाचं स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी तन मन धन अर्पण करणारे नगरसेवक माननीय श्री उमेश पाटील यांना पुनश्च एकदा श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझे ठाणे, माझे ठाणेकर यांचा मला सार्थ अभिमान आहे. ठाण्याची कला, क्रीडा आणि संस्कृती मला सार्थ अभिमान आहे. ठाण्याचा अभिमानाचा मालबिंदू ठाणे कला क्रीडा महोत्सव 2016, 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर. नृत्य, गायन, वक्तृत्व, पाककला अशा अनेक सांस्कृतिक, तर खो खो, कबड्डी, क्रिकेट अशा अनेक क्रीडा स्पर्धा. सहभागी व्हा आणि दाखवून द्या मला सार्थ अभिमान आहे ठाणेकर असल्याचा. उत्सव कलेचा, क्रीडा परंपरेचा. ठाणे कला क्रीडा महोत्सव 2016. नमस्कार ठाणेकर, मी संजय भाऊराव मोरे, महापौर ठाणे महानगरपालिका. आपल्याला आवाहन करतो की गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर ठाण्यामध्ये महापालिकेतर्फे कला क्रीडा महोत्सव आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आपण या महोत्सवात सहभागी होऊन जो प्रतिसाद दिला होता किंवा त्याहीपेक्षा जास्त यावर्षी आपण प्रतिसाद द्या, सहभागी व्हा आणि हा महोत्सव यशस्वी करा ही विनंती. धन्यवाद. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022 2530 4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. आता आमच्याबरोबर अपर्णा पाध्ये सुद्धा आहेत. मॅडम, तुमच्यामध्ये पण तीच एनर्जी असते, तोच जोश असतो आणि प्रत्येक वेळेस मी आत्ता पण बघत होतो, आधी पण बघितलेलं आहे, प्रत्येक वेळेस स्क्रिप्ट वेगळं असतं, समकालीन विषय त्याच्यामध्ये असतात. त्याविषयी सांगा. नाही, हा जो फॉर्म आहे बावल्यांचा तो थोडासा आपल्या तमाशासारखा आहे. म्हणजे आजच्या ज्या चालू घडामोडी आहेत राजकारणात, समाजकारणात, त्या सगळ्या ह्याच्यात आल्या पाहिजेत, तरच तो लोकांना नवीन आणि फ्रेश वाटेल. तेच जर आम्ही जुने डायलॉग करत बसलो असतो तर एवढी ही कला पुढे गेली नसती. त्यामुळे आम्ही नेहमी या स्क्रिप्टवर नेहमी काम करतो, नवीन काय लेटेस्ट ज्या घडामोडी आहेत त्या त्याच्यात घालतो आणि त्यामुळे आम्हालाही फ्रेश वाटतं आणि ऑडियन्सलाही फ्रेश वाटतं. एवढे बावले असतात, एवढं सगळं हा जबरदस्त चाललेला असतो शो. ही प्रचंड मोठी एक प्रकारे ही सर्कस आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सर, मला सांगा, एवढी वर्ष तुम्ही हे सगळं मॅनेज करता आहात आणि आजही तोच जोश आहे. आवाजामध्ये कुठेही एक कणही आवाजामध्ये कुठेही काही कमतरता नाही आहे. याची ही खूप मोठी तपश्चर्या आहे. काय सांगाल? नाही, काय माहिती आहे का, तपश्चर्यापेक्षा 2 गोष्टी आहेत. बाहुल्यांचं प्रेम मला आहे आणि त्याहीपेक्षा जगभरातल्या रसिकांनी आज मला ठाण्यामध्ये कार्यक्रम केल्यावर मला असं वाटलं की नाही, आपण हे आणखीन करत राहावे. हे जे प्रेम मला मिळतं त्यांनी मला उत्साह येतो आणि म्हणून बावल्यांचं वय जसं वाढत नाही तसंच मला वाटतं माझं सुद्धा वय बावल्यांच्या बरोबर राहिलेलं आहे. जोश आणि तो आनंद राहिलेला आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. सत्यजित आणि सत्यजितच्या पाठोपाठ आता परीक्षित देखील हे करतो आहे. परीक्षित, तुझा काय एक्सपिरियन्स आहे? बाबांकडनं काय शिकायला मिळत आहे?
बऱ्याच काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. इनोव्हेशन कसं नवीन नवीन करत गेलं पाहिजे हे मला शिकायला मिळतं. बऱ्याच नवीन गोष्टी अजून शिकायला मिळत आहेत. कसे वेगवेगळे पपेट्री फॉर्म्स ऑपरेट करायचे, कशा त्याच्या हालचाली करायच्या, हे सगळं शिकायला मिळतं. या ठिकाणी सत्यजित सुद्धा आलेला आहे. सत्यजित, काय सांगशील? तिसरी पिढी आहे आणि तिसरी पिढी ही कला सादर करते आहे, काय सांगाल? खूप बरं वाटतं आणि आय थिंक हा जो आम्ही कार्यक्रम केलेला आहे तो जास्त करून लहान मुलं आणि आजच्या पिढीला हा अर्धवटराव लोकांपर्यंत यावा या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रमाची निर्मिती केलेली आहे, जेणेकरून आजची पिढी हा कार्यक्रम एन्जॉय करू शकेल आणि ही बाहुल्यांची कला लाईव्ह लोकांना बघायला मिळेल. कारण आजकालची मुलं फक्त मोबाईलवर गेम्स आणि कॉम्प्युटर गेम्स खेळत असतात, तर ही जी कला आहे बाहुल्यांची खूप वेगळी आहे आणि लाईव्ह बघणं फार महत्त्वाचं, म्हणजे त्यांना या कलेत इंटरेस्ट निर्माण होईल आणि जेणेकरून ही कला अजून वाढेल. हे अख्खं कुटुंब, म्हणजे असं म्हटलं जातं कुटुंब रंगलं आहे काव्यात, परंतु हे कुटुंब रंगलं आहे बाहुल्यांमध्ये आणि या बाहुल्यांनी खऱ्या अर्थाने आज ठाण्यातलं गडकरी रंगातून गाजवून टाकलेलं आहे. लहान लहान मुलं प्रचंड खुश होती. फक्त लहान मुलं नाही, जसे सर म्हणाले 5 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला हा शो आवडू शकतो. सर आमच्याशी बोललात, सगळे आमच्याशी बोललात, त्याबद्दल धन्यवाद. आपलं असंच प्रेम रसिकांचं मिळालं तर बाहुल्या आमच्या सतत बोलत राहतील. धन्यवाद. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.